नमस्कार. आज चालू आहे शेतावर. थोडीशी आवणी राहिली होती ना, म्हणजे 2 रोपं त्या दिवशी झाले होते. 1 रोप बाकी होतं. पाऊस पडत नव्हता म्हणून ते तसे ठेवले होते. पण आता पाऊस पडायला लागला तर काल चिखल वगैरे करून ठेवले. तर मग आज 3-4 माणसं ठेवलेली आहेत. म्हटलं जाऊन आज जेवढं होईल तेवढं खणून घ्यायचं. म्हणजे उद्या परत माणसं बघून मग आवायला सुरुवात करूया. नाहीतर आज झालं तर सुरुवात करू लगेच. तर आता चाललो आहे फायनली. बघतो आता शेतावर जाऊन 3 माणसं सांगितलेले किती आले ते. आता आलं शेतावर, रस्त्याने चाललो आहे. तरी बघा काकांचं आवलेलं आधीच आम्ही आवलो त्यावेळेस काकांनी पण आवलेलं. आणि हे दुसऱ्या काकांचं बघा, हे पण आवलेलं आहे. म्हणजे आवून ठेवलेलं आहे त्याने आधीच आवलेलं होतं. पाणी होतं तेव्हा चालू. आता आमच्या वरच्या आवण्यांना पाणी, वरचं पाणी येत आहे तोपर्यंत आम्ही आवत नाही. आता पाणी पडायला सुरुवात झाली म्हणून ते पण आवायला घेतले. माणसं किती येतात ते बघावं लागतील. 3 तर सांगितले होते, अजून 2-3 जण बोलत होते सकाळी सांगू आम्ही. पण आलेत का नाही ते जाऊन बघावं लागेल. आता फायनली चाललं. आता मी खाली बघतो. शेती आहे सगळ्यांची बघा. बघू बरं किती आवलं आहे किती राहिले. बाकीच्या तर घरच्यांचंच म्हणजे आमच्या परिवारामध्ये सगळ्यांचं झालेलंच आहे आवून. फक्त आमचंच राहिलेलं आहे. आणि फक्त काकांची नागली राहिलेली. त्यांनी पण आज आवत आणलेलं आहे, कोणाचं काय माहिती. ते आवताचं काम चालू आहे. हे बघा दिसत तुम्हाला आवत पण चालू आहे. पाऊस काल पडला, आज तर सकाळपासून थोडंसं कमी वाटते. काल भरपूर होता, परवा दिवशी भरपूर पडला. पाऊस आता सतत चालूच आहे. मध्ये त्यांनी जवळजवळ 4-5 दिवस सुट्टी मारली होती पावसाने, त्याच्यामुळे पाऊसच नव्हता. तर बघूया. हे बघा काकाने आवत आणले. लोकांचं कोणाचं तरी आवत आहे, त्यांनी घेतलं आवत काढायला. हे बघा काकांचं दुसरं त्यांनी पण हे आवून टाकलेले. परवाच्या दिवशीच आवलेले. हे पण पाणी बिणी भरपूर आहे त्याच्यामध्ये. जवळजवळ 15 दिवस झाले माझी आवणी झालेली होती ना. म्हणजे 2 ते आवणं होते ते झाले होते. तर एक राहिला होता तर आम्ही आलोच नव्हतो शेतावर. आज पहिल्यांदा आलो तर बघू बरं झोपडीमध्ये जाऊन बघू किती ओलं झालं आहे. कारण झोपडी आधीच गळत होती. आम्ही एक अशी जेवण वगैरे करायला फक्त बांधून ठेवली होती. जास्त पाणी आलं का ती गळते. थोडं पाणी गळतं आहे. वरती कापड टाकलेले ना ते गळतं आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यावर त्या दिवशी पण येऊन मी दुसरं कापड टाकलं होतं. टाकल्यानंतर बघूया बरं. आता 7-8 दिवस झालं पाऊस तर चालूच होता. किती ओलं झालं आहे त्याच्यामध्ये जाऊन बघू. वाटत नाही एवढं ओलं झालं असेल असे, पावसामुळं झालं पण असेल. हे बघा त्या दिवशी आवलेलं हे पण माझं, हे पण आवलं होतं त्या दिवशीच. हे एवढं आवून ठेवलं होतं. झोपडीमध्ये एवढं ओलं तर नाही झाले, फक्त ओलं झालेले. कारण इकडनं वरतून पाणी येते, वरतून तिकडनं पाणी येते ना, त्याच्यामुळे ते ओलं झाले. फक्त ते लाकडं वगैरे ठेवले होते, एखाद्याला जर थंडी वाजली तर पिस्तो पेटवायला. हे बघा हे आवून आवले होते. हे आवून आवले होते लास्ट टाईम. हे बघा 1 2 हे 2 4 आणि अजून इकडे वरती एक आहे, इकडे वरती एक आहे. आणि आता सध्या ते वरचं आवायचं आहे ना, तर आईन ते भात करून राहिलेत. बघू किती जण आलेत. 4 जण आहेत. आता भात आवायला न्यायचं आहे. तर भावाला बोललो ट्रॅक्टर घेऊन चल, कारण वरती भात न्यायचं आहे ना आवायला. तर मग त्याला बोललो जाताना आपण ट्रॅक्टरमध्ये टाकून येऊ. बाकीचं अजून धुवायचं बाकी आहे, खाणायचं बाकी आहे. जेवढं झालं आहे तेवढं आवायचं आहे. तर ट्रॅक्टरच्या याच्यावर टाकलेले खाण्यावर तर घेऊन जातो वरती. कारण की वरती चिकट जागा झालेली आहे, कारण वयाला ते खूप वेळ लागेल पूर्ण डोक्यावर घेऊन जायला. तर जेवढं झालं आहे तेवढं आता ट्रॅक्टरच्या याच्या खाण्यावर टाकलेले ते घेऊन जातो. म्हणजे कारण की लगेच आता 3-3:30 वाजता मग आवायला घेऊया. आलो आहे वरच्या आवण्यामध्ये. त्याला बोललो की आता जेवढं होईल तेवढं चिखल करून. पाणी पण एका बाजूनी तर पाणीच नाही आहे बघा, वरच्या बाजून पाणी नाही, तेवढं खालच्या बाजून पाणी आहे. तर मग म्हटलं खालच्या बाजून जेवढा चिखल होईल तेवढा आवून घेऊया. आणि उद्या जर मोटर चालू झाली तर तिकडनं दिसते ना, तिकडनं पाणी टाकू. म्हणजे तिकडनं ते उंबर दिसतं ना, उंबर तिथं कॉक आहे, तिथून पाणी मग सोडू, म्हणजे पूर्ण चिखल होईल. मग ते पण आवाले. हे पण आता सध्या हे आवून घेतो, कारण का आता पाणी तर येतोय जातोय त्याच्यात पाणी साचत नाही जास्त ना. त्याच्यामुळे मग आता त्याला बोललो पहिले हे चिखल करून घे. खाली ते खणत आहे, त्यांना बोललो लवकर या 3:30 वाजेच्या आत. मग 1-1.5 तासात जेवढा होईल तेवढा. हे आव्हान पण खूप मोठं आहे ना, जवळजवळ
1.5 एकरचं आवण आहे पूर्ण हे बघा. 5-6 माणसं आहेत, जेवढं होईल तेवढं होईल. मग आता काय बघूया, आता उद्या दिवसा माणसं भेटतील. आता सध्या माणसं भेटायला पण मुश्किल आहेत, सगळ्यांच्या आवणी आलेले आहेत सध्या. पाऊस पण पडतो आहे थोडासा, येतोय जातो पण आमच्या आवण्याला वरचं पाणीच पाहिजे, त्याच्याशिवाय ते होत नाही.